गाई म्हशी वगैरे कुट्टी मशीन बघू शकता इथं. मोठ्या मापाचं कृषी कुट्टी मशीन आहे. याची किंमत आहे तर 20,720. RPM 250 350 RPM आहे. हे मॅट आहेत का मित्रांनो गाई मशीनसाठी. याची किंमत आहे याच्यावर 1825. आणि इकडची थोडी साईज आहे. साईजवर आहेत का इकडे 2450 रुपये किंमत आहे याच्यावर. सगळे डेअरी प्रोडक्ट आहे इथे सर. सह्याद्री पूर्ण गाईंचं दूध वगैरे काढायचं इथे. इकडे संपूर्ण पशु आहार आहे, पशुखाद्य वगैरे. इकडे काय अजून लागलेलं नाही मित्रांनो बघू शकता. घरगुती तेल घालायचे मित्रांनो. खोबरं आहे, शेंगदाणा, तीळ, जवस आहे. भारत ॲग्रोटेक म्हणून इथे. इकडे रोप वगैरे. इकडे ग्लोव्ज रबर. इकडे वॉशिंग आहे. दॅट्स इट नर्सरी म्हणून इकडे सगळं नर्सरी प्रोडक्ट आहे इथे. MRF जबरदस्त खतरनाक गाजलेलं MRF. सगळे टायर वगैरे इकडे. इकडे टाक्या वाटतं. गाणी तंत्रज्ञान. ग्रीन नेक्टर स्लरी. इकडे संपूर्ण नर्सरी टाईप आहे ते. इकडे श्री ॲग्रीटेक म्हणून आहे. इकडं एव्हरेस्ट सिमेंटचे पत्रे. सिमेंटचे पत्रे इथे शेतकरी मित्रांनो. क्वालिटी वगैरे पण चांगली इथे. इकडे गन हाऊस. गन इथे. इकडं JK टायर आहेत की मित्रांनो. छोटा स्टॉल लगा. इकडं श्रीजी ॲग्रो इंडस्ट्रीज. पलटीनागर टिलर. इकडे धनश्री टेक्नो कार्ड्स म्हणून आहे. सगळ्या मोटरी वगैरे इकडे बघू शकता तुम्ही. इकडे KSB सोल्युशन. इकडे पण सर्व मोटरी वगैरे. या वर्षी तरी एवढं काही खास वाटत नाही शेतकरी मित्रांनो. मागच्या वर्षी जबरदस्त होतं. तर नवीन जे असेल ते तुम्हाला दाखवतो आता थोड्याफार प्रमाणात. इकडे सोलर आहे. रियान सोलर. इकडं स्कूट्या वगैरे. चेतक. इकडे फोरलर. सगळ्या फोरलर इकडे.
याचं काय आहे, आम्ही आम्ही याचे व्हेरियंट्स आहे. जसं हा 70 आहे, 20 आहे. 7 म्हणजे कमीत कमी 7 महिन्याचे, 20 म्हणजे कमीत कमी 12 महिने. हा 5D आहे, हा 5 महिने. पपईला कोणता उसकूस पपईसाठी काय काय पपईसाठी कोणता चांगला रे? हा 12 12D. महिन्याचा. बरोबर. टरबूजसाठी टरबूजसाठी हा घ्या, हा कोणता आहे? हा 5D व्हेरियंट 5D. हो. हा सगळ्यात टॉपचा आहे का म्हणजे जास्त हा म्हणजे? सगळ्यात टॉपचा. बरोबर. हे बघा शेतकरी ते पपईसाठी 12D म्हणून आहे. 100% वर. बरोबर. आणि हा खाली जो टरबूजसाठी आणि बाकीचे बाकीचे तुम्ही याच्यावर केळी लावू शकता, बरोबर. यावर 2 पिकंही घेता येतात. हो 2 पिकं घेतात. हा जो आहे हा. हा मोस्टली कसमध्ये पट्ट्यामध्ये चालतो, व्हाईट आणि ब्लॅक असतो. हां हा उन्हाळ्यात वापरला जातो. उन्हाळ्यात हा, वापरतात उष्णता टोमॅटोसाठी. मेंटेन करण्यासाठी. हो. आणि हा जो पेपर आहे आपला, हो हा आपला 5D पेपर आहे. हो. हा कमीत कमी 5 महिने चालतो. 5 महिन्याचा. हो. यावर तुम्ही भेंडी लावू शकता, काकडी घेऊ शकता, कारले घेऊ शकता. बरोबर. आणि आहे 100% व्हर्जिन क्वालिटीचा पेपर. बघू शकता तर तुम्ही आता जर मल्चिंगसाठी तर तुम्ही वापरू शकता. तुम्ही बघू शकता डॉक्टर मल्च म्हणून आहे. हे त्यांचं पॉम्पलेट शेतकरी मित्रांनो. याच्यावर नंबर वगैरे दिला आहे. तर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर याच्यावर नंबर तुम्ही संपर्क साधू शकता. शेतकऱ्यांचं काय इकडं काकडी वगैरे टमाटर वगैरे ठेवलं आहे तुम्ही बघू शकता. पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणून आहे. गांडूळ खत वगैरे. पाणी मारणे आणि सावलीत ठेवणं हे एवढं इकडं नेटाफिम म्हणून आहे. जबरदस्त आहे पण नेटाफिम. ठिबक सिंचन वगैरे सर्व याचं टोटल. एंड कॅप वगैरे जॉयनर फिल्टर ठिबक. हे प्रभात सीड्स म्हणून आहे. तर पुन्हा बी बियाणं वगैरे कीटकनाशक वगैरे सर्व काही इथे. इकडे सोलर वगैरे संपूर्ण बघू शकता. इकडे बालाजी नर्सरी म्हणून आहे पुढे. इथे पण सर्व रोपं वगैरे. सह्याद्री फार्म्स म्हणून इकडे. वॉटर सोल्युबल इकडे सर्व. बँक पण इथं कृषी प्रदर्शनमध्ये. आपल्या शेतकऱ्यांना काही अनुदान वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर इकडं लुबी इंडस्ट्रीज म्हणून आहे. सर्व मोटरी वगैरे. इकडं श्रीहरी नर्सरी म्हणून आहे. आंब्याचे रोपं वगैरे. तुम्हाला थोडं दाखवून देतो कशा प्रकारे. इकडे बघू शकता तुम्ही आता आंब्याच्या थोड्या तुम्हाला माहिती देणार आहे. गिरकेसर केफोर म्हणून आहे. 1 वर्ष हे बघू शकता. किंमत 500 रुपये. और सिंगल वाला बड़ा चाहिए तो 500 रुपये का. हाँ डबल वाला 650 का है. ले लें थोड़ा एक बुक है. लंगड़ा है तो आप बहुत बढ़िया होता है. ठीक है.
ये गिर अलग अलग कैसे होता है? एक ये उसके हाइट और इन का फरक है। तुम्हाला त्यांची पॉम्पलेट दाखवून दिली शेतकरी मित्रांनो. हे बघा, तुम्हाला अजून जर माहिती हवी असेल यांचं हे कार्ड आहे श्रीहरी नर्सरी म्हणून, याच्यावर मोबाईल नंबर दिला आहे. तुम्हाला अजून माहिती हवी असेल त्याच्यावर मोबाईल नंबर आपण संपर्क साधू शकतो. हे श्वेतबिंदू इरिगेशन आहे. पांडवा ॲडव्हान्टेज जीवामृतचं आहे शेतकरी मित्रांनो. हे याच्यात जीवामृत तयार होतं. इकडे KBS सोल्युशन म्हणून आहे, बघू शकता तुम्ही. सर्व मोटरी वगैरे इकडे. हे इफको कंपनी आहेत का मित्रांनो, बऱ्यापैकी प्रसारित कंपनी इथं. नॅनो DAP, नॅनो युरिया वगैरे, नॅनो कॉपर. इकडे अजित सीड म्हणून आहे. पाकळीचं बोंड आहे, कापूस व्यवसाय सोपं आहे. 5 पाकळीचा कमीत कमी 85% बोंड आहे, 5 पाकळीचं. खालूनचं बोंड एकसारखं बोंड आहे, म्हणजे असं नाही की खालचा माल मोठा आणि वरचा माल. इथं सर्व भाजीपाला वगैरे दिले असते तुम्हाला, स्वीटकॉर्न वगैरे. इकडे अंकुर सीड म्हणून आहे, सॅम्पल ठेवले शेतकरी मित्रांनो. हे पेरणी प्लस खत टाकायचं मशीन शेतकऱ्यांवर बघू शकता तुम्ही इथे. हे पलटी नागर वगैरे इकडे मोठ्या साईजमध्ये आणि तिकडे छोट्या साईजमध्ये पण आहे. इकडे तवे. यांच्या किमती पण सांगणार शेतकऱ्यांना, त्याच्या व्हिडिओ पूर्ण बघा. इकडे रोटर शेतकरी मित्रांनो, इकडे छोट्या साईजमध्ये आणि इकडे रिवर्स वगैरे फॉरवर्ड वगैरे सर्व आहे. इकडे पण सर्व पेरणी प्लस खत यंत्र आहे. भूमीचा आहे शेतकरी मित्रांनो हे. याची किंमत आहे शेतकरी मित्रांनो 90,000 किंमत याची. याची 85,000 किंमत आहे. हे स्पेशल एक साऱ्याचं आहे, याची 90,000 किंमत आहे. याच्यावर 66,000 किंमत शिकतात.
या छोट्या रोटरची 60,000 किंमत आहे शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे रिवर्स फॉरवर्डचं आहे, याच्यावर पण 60,000 किंमत याची पण. हे मल्चिंगचे शेतकरी मित्रांनो, मल्चिंग पण आथरतं आणि बेड पण तयार करतं आपल्या साईजनुसार. आपल्याला टरबूज वगैरे लागवड करायची असेल ते बघा तुम्ही बघू शकता. याची किंमत आहे मित्रांनो 75,000 लिहिली याच्यावर. आपल्याला आपल्या साईजनुसार आपलं बेड पण आथरतं आणि मल्चिंग पण आथरते. प्लस खत पण टाकते. नमस्कार, माझं नाव आकाश काळुके. आपण आता सध्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये. तर इथं आता आपण काय केलंय की हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी शोकेस केलेलं आहे. हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीविना शेती. कुठल्याही प्रकारची माती न यूज करता फक्त पाण्यावरती आपण न्यूट्रिएंट मॅनेज करून आपण त्याच्यामध्ये फर्टिगेशन करत असतो, इरिगेशन करत असतो. तर याच्यामध्ये आता आपण बघू शकतो आपल्याकडे वेगवेगळ्या सिस्टीम्स आपण लावलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये आपण आता गव्हर्नमेंटसाठी गाईडलाईन सुद्धा बनवतोय की शेतकऱ्यांनी कुठल्या सिस्टीम्स लावल्या पाहिजेत, कुठल्या सिस्टीम मधून त्यांना फायदा आहे, कुठली सिस्टीम त्याच्यावर जास्त इफेक्टिव्ह आहे आणि कोणत्या सिस्टीम त्यांना जास्त उत्पादन मिळू शकतं. तर याच्यामध्ये आता वेगवेगळ्या सिस्टीम पैकी आता इथं आपल्या टावर सिस्टीम्स आहेत. टावर सिस्टीम मध्ये पण 2 टाइप्स आहेत. एक आहे तो एरोपोनिक्स टावर आणि एक आहे कोकोपीट मीडिया बेस टावर. तर याच्यामध्ये आता आपण बघू शकतो पहिल्या टावर मध्ये आपण इथं लेट्युसेस लावले जातात. लेट्युसेस मध्ये जे आपले बर्गर वगैरे असतात त्याच्यामध्ये यूज केले जातात, सलाड मध्ये यूज केले जातात. आणि हे लेट्युसेसची लाईफ सायकल ही 45 दिवसांची असते. म्हणजे सोईंग पासून 45 दिवसामध्ये तो हार्वेस्ट केला जातो. आणि याच्यामध्ये मार्केट आहे ह्याला जो अर्बन एरियामध्ये, सिटी एरियामध्ये किंवा मॉल्समध्ये, हॉटेल्समध्ये त्याला कन्झ्युम केलं जातं. त्यानंतर आता हे दुसरा टावर आहे, याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी लावलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता मीडिया बेस सिस्टीम वापरले आहे. ते आहे मीडिया आपला त्याच्यामधला आहे कोकोपीटचा. तर याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी लावलेले आहे. आता तुम्ही बघू शकता आपण एका स्ट्रॉबेरीच्या प्लांटच्या जागेमध्ये आपण इथं 28 प्लांट्स लावलेले आहेत. कारण की एका बकेटमध्ये आपल्या इथं 4 प्लांट्स बसतात. आणि असे टोटल आपले 7 लेयर्स आहेत. एकावरती एक असे 7 बकेट्स आपण ठेवलेले आहेत. त्यामुळे आपले टोटल 28 प्लांट्स आपण एका प्लांटच्या जागेमध्ये बसवतो. त्यामुळे नक्कीच आपलं उत्पादन 7 पट 8 पट वाढणार आहे. प्लस आता दुसरी सिस्टीम आहे की डच बकेट सिस्टीम. याच्यामध्ये आपण काय करतो, त्या बकेट्समध्ये आपण हायड्रोटोन्स वापरतो आणि त्याच्यामध्ये आपण न्यूट्रिएंट बॅलन्स करून त्याच्यामध्ये ज्या फळभाज्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. सगळ्या प्रकारच्या वाईन क्रॉप्स आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. तर या सिस्टीम मध्ये आपल्याला सगळ्या या ज्या हायड्रोपोनिक्स सिस्टीम आहेत ह्या सर्क्युलेटरी सिस्टीम्स आहेत. या सिस्टीम्स मध्ये पाणी जे काय आपण न्यूट्रिएंटचं पाणी वापरतो पुन्हा रियूज केलं जातं. एक्सेस पाणी ड्रेन परत त्या न्यूट्रिएंट टँक मध्ये कलेक्ट होतं आणि पुन्हा तो रियूज केला जातो. त्यानंतर पुढची सिस्टीम आहे ए शेप हायड्रोपोनिक सिस्टीम. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो हा आपण याच्यामध्ये पण सेम आपण लेट्यूस ग्रो केलेला आहे. नेट पॉट आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा लेट्यूस ग्रो केलेला आहे. आता याच्यामध्ये ही सिस्टीम पण सर्क्युलेटरी सिस्टीम आहे पूर्ण. त्याला NFT चॅनल्स बोलतात, न्यूट्रिएंट फिल्म टेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये आपण सेम प्रोसेस करतो. पूर्ण न्यूट्रिएंट बॅलन्स खालचा जो टँक आहे त्या टँकमध्ये आपण न्यूट्रिएंट टाकतो आणि ते पाणी या पाईप्स मधून चॅनल्स मधून सर्क्युलेट केलं जातं. याच्यामधून आपल्याला फायदा असतो म्हणजे ज्या सर्क्युलेट करण्याचं कारण की तुमच्या मुळांना न्यूट्रिएंट मिळालं पाहिजे, प्लस त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स झालं पाहिजे, ऑक्सिजन पण मिळालं पाहिजे जेणेकरून त्यांची वाढ चांगली होईल. त्यानंतर ही पुढची सिस्टीम आहे ती NFT ग्रो लाईट सिस्टीम. आता या ग्रो लाईट सिस्टीम मध्ये आपण आर्टिफिशियल लाईट्स लावलेले आहेत. ज्या लोकांना स्वतःचा भाजीपाला घरामध्ये तयार करायचा आहे अशी लोक या सिस्टीमला तुम्ही लावू शकता. ज्याच्यामध्ये म्हणजे तुमच्याकडे जरी सनलाईट जरी नसेल किंवा जे लोक ज्यांच्याकडे टेरेस नाहीये, बाल्कनी नाहीये आणि त्यांना स्वतःचा भाजीपाला त्यांच्या घरामध्ये करायचा आहे तर ते विदाऊट एनी सनलाईट रिक्वायरमेंट तुम्ही आर्टिफिशियल लाईट्स वरती त्याला ग्रो करू शकता. आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या आपल्या इंडियन पालेभाज्या आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. प्लस त्या एक्झॉटिक जे लेट्युसेस वगैरे त्या किंवा ज्या लिपी ग्रीन्स आहेत किंवा मेडिसिनल क्रॉप्स आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. धन्यवाद.